हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग नाही, शुभ सकाळ. कारण आज आहे पाडवा आणि पाडवा म्हणजे आज मराठी नववर्षाचा पहिला दिवस. तर माझ्याकडनं, माझ्या परिवाराकडनं तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. येणारं हे वर्ष तुम्हासाठी सुख, समृद्धी, आनंदाचं आणि आरोग्याचं, भरभराटीचं जावो. आणि जशी चैत्रामध्ये नवीन सुंदर अशी पालवी प्रत्येक झाडाला फुटते, तशी आपल्या आयुष्यातही अगदी आनंदाची अशी सुंदरशी पालवी फुटो, हीच बाबांचरणी प्रार्थना. आणि आज पाडव्यामुळे मस्त छानपैकी गुढी वगैरे उभारल्या गेलेली आहे घराच्या बाहेर. आणि आज पुरणपोळी, श्रीखंड, पुरी पण असते, पण पुरी नाही केलेली आहे कारण पुरणपोळीचं फक्त सार, भात, कुरडई, भजी, हा 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 अस्सल मराठी मेजवानी आज आपली. आणि तोच नैवेद्य आपण गुढीलाही करतो. अशी खूप छान सुंदर, तसं तुम्ही बघालच. आणि तुमचे कोणकोणत्या म्हणजे कोणत्या कारण प्रत्येकाचा भाग बदलला, थोडंसं गावगाव जरी बदललं तरी प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते, बरोबर आहे. तर तुम्ही कशा प्रकारे गुढी उभारतात हे मला नक्की तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर मग बघूया आजचा दिवस कसा जातो, काय जातो ते. सकाळी सकाळी 6:30 वाजता हे सगळं पोर्च धुवून वगैरे काढलं, अगदी स्वच्छ केला. आणि सकाळी इतकं छान वाटत होतं ना, थंड थंडगार बाहेर. आणि सगळ्यात अगोदर आज गॅसचीही पूजा केली, कारण अग्निदेवता तिथनंच आपलं सगळं काही स्वयंपाक वगैरे होतं. आणि हे सगळं झाल्यानंतर फुलं आणायला गेली. सकाळी सकाळी बऱ्याच जणांच्या हातामध्ये निंबाची पानं दिसत होती मला. आणि इतकं सुंदर वातावरण होतं, अगदी शांत. एरवी हा रस्ता इतका चालतो की रस्त्याने चालायलाही भीती वाटते. आणि तिकडनं आल्यानंतर लगेचच मी गुढीची तयारी करायला घेतली. आता कलशावरती मस्त छान असं स्वस्तिक काढून ओल्या कुंकवाने काढलं आहे मी. आणि 5 शुभ बोटं असतात, ते लाईन ओढायचे असतात, ते सगळं अगदी व्यवस्थित केलं. आणि त्याच्यानंतर मस्त ही साडी छान तिच्या मिऱ्या करून घेतल्या. आणि आपली जी काठी आहे तिला ते सगळं व्यवस्थित बांधून घेतलं. आता इकडे दोरी बाहेरच राहून गेलेली होती, त्याच्यामुळे दोरी आणायला पटकन बाहेर गेली. आणि ही अशी पूर्ण साडी त्या बांबूला गुंडाळली म्हणजे व्यवस्थित मिऱ्या वगैरे करून ती सेट केली. आणि त्याच्यावरती हा कडुनिंबाचा पाला म्हणजे हे आरोग्याचं प्रतीक आहे. कलश हा शुभतेचा प्रतीक आहे. आणि साडी हे सौभाग्याचं प्रतीक आहे. आणि आपलं जो साखरेची जी माळ असते, हरडे करडे म्हणतात त्याला, तर ती गोडवा आयुष्यात तसंच गोडवा राहो. आणि जी फुलं आहेत ती कायमस्वरूपी आपल्या आयुष्यात सुंदर असं छान सुगंधमय राहो, असं काही मी माझ्या पद्धतीने ते प्रतीक सांगते. पण ते खरंच आहे, रिलेटेड आहे आपल्या लाईफसोबत. सगळ्याच गोष्टी अगदी कलरफुल, कलरच बघा ना त्याच्यामध्ये किती ग्रीन वगैरे. आता प्रत्येकाने आज गुढीसाठी कलर जे साडीचे असतील ते अगदी सुंदर, छान आणि एकदम त्याच्याकडे बघताच मन प्रसन्न होईल अशी गुढी दिसते ती. एकदम पूर्ण त्वाने भरलेली अशी ही गुढी आहे. सौभाग्याचं प्रतीक, मांगल्याचं प्रतीक, आरोग्याचं प्रतीक आणि शुभतेचं प्रतीक असंच म्हणता येईल तिच्याकडे बघून. आणि आता ही मी गुढी दरवाजाच्या उजव्या साईडला बांधते आहे, म्हणजे आपण आपल्या घरामध्ये एंट्री करताच ती अशी दिसायला पाहिजे. उंच अशी ही गुढी बांधली पाहिजे. जितकी ती उंच असते तितकं आपलंही, जे असं म्हणतात की जितकी उंच गुढी असते तितकं चांगलं असतं, ते तितक्या उंचीवर आपणही जातो. असं काहीतरी आहे त्याच्या मागचं लॉजिक, मलाही नाही पूर्ण सांगता येणार. पण मी ऐकलेलं, माझी आजी पण बांधायची ना, तर ती खूप उंच गुढी करायची. ती म्हणायची जितकं उंची त्या गुढीची राहील तितकी उंची आपल्या सगळ्यांचीच राहील. म्हणजे एक कामाने म्हणा, कर्तृत्वाने म्हणा,
ह्या अशा गोष्टींचं म्हणजे त्याच्या मागेही प्रत्येक गोष्टीमागे खूप छोटी छोटी तथ्य लपलेली आहे. आपल्याला सगळ्याच गोष्टी नाही माहिती, पण जितकं माहिती आहे तितकं मी सांगेल. ही गुढी आपली सौभाग्याची, संपूर्णतेची, मांगल्याची, आरोग्याची आणि सगळ्या विविध गोष्टींनी भरलेली, परंपरा, रूढी, सगळ्या गोष्टींनी भरलेली ही अशी गुढी आहे. आणि बघा ना तुम्ही, आज आपण आपला हा पहिलाच दिवस किती छान पद्धतीने आपण साजरा करतो. सुंदर जेवण बनवतो, गुढीला नैवेद्य देतो, गोड पुरणपोळीचा, श्रीखंडाचा, म्हणजे त्याच्यामध्येही सगळ्या गोष्टी दडलेल्या आहेत. विचार करायला गेलं तर प्रत्येक सण हा काही ना काही आपल्याला एक मेसेज जो म्हणतो आपण तो घेऊन येत असतो. त्यातनं आपण घ्यायचं असतं काहीतरी. प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही एक गूढ लपलेलं असतं. हे फक्त समजून घेण्यावर असतं. आणि एक महिन्यातलं काहीतरी जर सगळे दिवस सारखेच जायला लागले तर कसं होणार नाही का. तर त्याच्यामध्ये हे गोड असे सुंदर परंपरा आणि सणाचे दिवस. हे बघा, घराला कसं अगदी वेगळंच रूप आलं आहे माझ्या. किती छान असं सुंदर घर दिसतंय. इथे छान अशी रांगोळी काढली आहे. मला जमत तर नाही, पण केली आहे मी ट्राय. आणि हे आंब्याच्या पानांचं तोरण, हा उंबरा पूजन, ही इकडे माझी तुलसी माता आणि ही गुढी. इथे मी छोटीशी रांगोळी काढली आहे. म्हणजे किती तिला फोटोमध्ये कॅप्चर करू आणि किती तिचे व्हिडिओज काढू, मला असं झालेलं. आणि इकडे मी मस्त गुढीपाडव्याचे गाणे लावलेले आहेत. त्याच्याने तर इतक्या सुंदर वाईब्स येत होते ना घरामध्ये, खूपच छान. अगदी म्हणजे असं मन असं आनंदमय झालेलं होतं. आणि वरती आपले महाराज. पाडव्याचा सण आहे आज महाराज. गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता आई इकडे देवपूजा करताय. आणि बेबोराणीचं उठून काय स्वप्न पडलेलं काय नाही ते सांगत होते. आई मला स्वप्न असं पडलं तसं पडलं, काही तर समजत तर नव्हतंच. पण एवढंच समजलं की स्वप्नामध्ये आपलं घर कोणीतरी ओढून घेऊन जात होतं आणि आर्या गाडी चालवत होती. बस याच्या पलीकडे मला तर काहीच समजलेलं नाही. आणि आता ही देवारा बघा किती छान असा दिसतोय. मला जर कोणी विचारलं ना, तुझं कुठे बघून असं मन प्रसन्न आणि एकदम पॉझिटिव्ह वाईब्स येते, तर मी म्हणेल माझा देवारा. कारण तिकडे बघितलं ना असं संपूर्ण झाल्यासारखं वाटतं, अगदी एकदम छान. आता मी साराची तयारी करायला घेतलेली आहे. हा कांदा खोबरं डायरेक्ट गॅसवरती मी भाजून घेतलं आहे आणि ही डाळ मी शिजवून घेतलेली आहे. कारण सारासाठी डाळ खूप महत्त्वाची आहे. डाळीशिवाय सारच होऊ शकत नाही. आणि आई इकडे फुलांच्या माळा बनवत आहे, कारण अजून एक ठिकाणी गुढी उभारायला जायचं बाहेर. आणि इकडे बघा, आजी घरी म्हणजे साऊचा मोबाईल फक्त आजीकडे बस. आता मस्तपैकी सार करायचं आहे, तर तेल टाकलं, त्याच्यामध्ये थोडे खडे मसाले टाकलेले आहेत. आणि हे सगळी पेस्ट आता एकत्र करून छानपैकी ती आता छान शिजवून घेणार. आता त्यात हळद, लाल तिखट, काळा मसाला, म्हणजे जितकी क्वांटिटी आपल्याला जितकं ठेवायचं आहे त्या हिशोबाने. आणि आता हा दिवसभरासाठी सार आहे, त्याच्यामुळे मी आता भरपूर करणार आहे. आणि चवीनुसार मीठ. आता छान अशी तेल सुटायला लागलेलं आहे, त्याच्यामध्ये डाळीचं पाणी टाकणार मी आणि उकळू देणार बराच वेळ. पूर्ण डाळ आणि डाळीचं पाणी त्यात गेलं आहे. वरतून थोडंसं गरम पाणी करून टाकलं आहे.
आणि हे छान आता उकळू दिली आणि इकडे साईडला खीर बनवायला घेतली. आता खीरची रेसिपी तर नाही टाकली आहे, पण तांदळाची खीर आहे ही. तांदूळ, दूध, तूप, काजू, बदाम आणि साखर. इकडे हा सारही आपला झाला आहे. आता याच्यानंतर मी भजी करायला घेणार. भजी आई बोलल्या की तुझी मम्मी करते ना त्या पद्धतीची कर, मस्त लसूण हिरवी मिरची टाकून. मी टाकेल भजी. माझी आई कशी कोणत्या पद्धतीने बनवते ना, कारण तिची भजी खूप छान असतात, खूप आवडतात. माझ्या ज्या छोट्या नणंदबाई आहेत ना गुड्डीताई, त्यांना तो खूपच आवडतात. त्या नेहमी म्हणतात मला तुला बघायला आली ना तर मला अजून आठवतं मामींच्या हाताची भजी खूप छान. कधीही गेलं तर म्हणतात नाही नाही मी भजीच खाणार. आता भजी झाली, इकडे कुरडई तळून झालेली आहे, खीर तयार आहे, शुगर फ्री पण खीर आहे. आणि हे आता नैवेद्याचं ताट पूर्ण गुढीसाठी. आणि प्रत्येक नैवेद्याचं ताट हे कशाशिवाय पूर्ण होत नाही, तुळशीच्या पानाशिवाय. आणि बेबो बघा अगदी छान तयार झालेली आहे. आता आम्ही दोघंही गुढीची पूजा करून घेणार, तिला आर्याचे पप्पा नैवेद्य दाखवणार आणि गुढी आम्ही उतरवून घेणार. आम्ही गुढी दिवसभर नाही ठेवत, सकाळी सकाळी लवकर उभरावायची असते गुढी, म्हणजे लावायची असते आणि दुपारी 12च्या आतच काढून घ्यायची आणि ती देवाजवळ ठेवायची. आता आर्याचे पप्पा तयारी तिची पूजा करणार, तिला नैवेद्य दाखवणार. आणि हेच नैवेद्याचं ताट घरामधला जो आपला कर्ता पुरुष असतो तर त्याला आपण ते नैवेद्याचं ताट जेवायला देणार. तर हे नैवेद्याचं ताट आर्याच्या पप्पांना देणार मी जेवण झाल्यानंतर, कारण तो प्रसादच असतो आणि आम्ही सगळेजण थोडं थोडं तो घेणार. गुढी आम्ही उतरवून आमच्या देवाऱ्याजवळ ठेवणार ही. किती सुंदर असं दिसतंय ना. गुढीच्या शेजारी मावळे, महाराज आणि संपूर्ण महाराष्ट्रीयन लूक आलेला आहे आज घरामध्ये. पूर्ण मराठी वाईब्स येत आहेत. आणि आता गुढी आता देवाऱ्याजवळ ठेवणार. त्याच्यानंतर आम्ही सगळेच जेवण करून घेणार आहे. आणि जेवणानंतर आमचा सगळ्यांचा प्लॅन आहे, एक मराठी मूवी आलेली आहे, खूप छान मूवी आहे ती, तर ती बघायचा. आई आणि माझा तर स्पेशली आहे, कारण ती सासू सुनेवरची ही मूवी आहे. तुम्हालाही लक्षात आलीच असेल ती कोणती आहे ती. तर आपण आपल्या जवळच्या थिएटरमध्ये जा किंवा झी5वरती ती आता रिलीज झालेली आहे कालच. तर तुम्ही सगळ्यांनी नक्की बघा. आणि हे बघा माझा देवारा किती छान असं सुंदर दिसतोय. हे बघा किती छान आहे. आणि आता सगळंच फटाफट जेवण करून घ्यायचं, सगळं आवरून घ्यायचं आणि मस्तपैकी मूवी बघायला बसायचं. आणि अजून दुपारनंतर अजून 2 कार्यक्रम आहेत, तर तिथेही आपल्याला जायचं आहे. ते मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवेल. चला तर मग मी आता माझा मूवी एन्जॉय करते. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत
शुभेच्छा.